नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रियदर्शी चॅरिटेबल सोसायटी द्वारा संचालित प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मागच्या लेक्चरमध्ये आपण हॉटस्पॉट काय असतात त्यासंबंधी अभ्यासलेलं होतं। त्यानंतर क्षेत्राच्या आकारमानानुसार जैवविविधतेचे वर्गीकरण आपण केलेले होते। त्यानंतर प्रजातींशी संबंधित काही संकल्पना होत्या त्यावर फोकस केलेलं होतं। परंतु काही नेटच्या इश्यूमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना तो भाग कदाचित समजलेला नसेल, म्हणून थोडक्यात तो भाग परत एकदा बघतोय आणि पुढील भाग म्हणजे कॅनकर करार वगैरे काय आहेत, IUCN वगैरे काय आहेत हे समजण्याआधी या आधीचा जो भाग आहे तो थोडक्यात आपण बघूया। या ठिकाणी जसं सर्वप्रथम म्हटलं होप स्पॉट। आता होप स्पॉट म्हणजेच काय? होप म्हणजे आशा आणि स्पॉट म्हणजे असे ठिकाण ज्या ठिकाणी जैवविविधता वाढीकरिता आशेचे किरण दिसतात, अशा ठिकाणांना आपण होप स्पॉट म्हणू शकतोय सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास। मग असे क्षेत्र की ज्या ठिकाणी जैवविविधता टिकविण्यास की टिकून राहण्यास जास्त फायदेशीर ठरत असलेले ठिकाण, जसं आपण समुद्राचा म्हटलं तर संपूर्ण समुद्रामधील फक्त 4% जे क्षेत्र आहे ते 4% क्षेत्रच फक्त रिझर्व आहे, म्हणजे त्या ठिकाणी जैवविविधता संवर्धनाकरिता विविध उपाययोजना केल्या जात आहेत। आता भू संस्थेविषयी म्हणजेच आपण असं म्हणूया की जमिनीवरील जे काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणांच्या तुलनेत हे जे सागरी ठिकाणं आहेत, सागरी संरक्षित क्षेत्र आहेत ते कमी आहे। जसं जमिनीवरील 12% क्षेत्र हा कुठल्या ना कुठल्या परीने संरक्षित क्षेत्रामध्ये अंतर्गत आहे, म्हणजे संवर्धन होत आहे त्यांचं। मग त्यामध्ये उद्यानं असतील, अभयारण्य असतील, विविध प्रकारचे, यामध्ये ते 12% क्षेत्र म्हणजे संवर्धित क्षेत्र आहे। त्या तुलनेत म्हणजे जमिनीच्या तुलनेत सागराचा फक्त 4% भागच संरक्षित क्षेत्र आहे। मग तो 4%वरून 20% संरक्षित क्षेत्रामध्ये नेता यावं याकरिता धडपडणारी जे मिशन ब्लू संस्था आहे, ही मिशन ब्लू संस्था आणि त्या मिशन ब्लू संस्थेचे जे संस्थापक आहेत सिल्विया अर्ले, याविषयी आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा डिस्कस केलेलं होतं। मग असे सागरी क्षेत्र ज्या ठिकाणी जैवविविधता संपन्नतेकरिता आपण विश्वास दर्शवू शकतोय किंवा अशा ठिकाणांकडे आपण आशेचं किरण येत आहे, त्या ठिकाणी आपण जैवविविधता वाढीस चालना मिळू शकतं, अशा ठिकाणांची निवड करतोय। संपूर्ण सागरातील 4% पेक्षा म्हणजे 4% व्यतिरिक्त, कारण 4% ऑलरेडी संरक्षित आहे, त्या व्यतिरिक्त जो भाग आहे ज्यामध्ये जैवविविधता वाढू शकतं आणि त्या ठिकाणी फोकस करणे, म्हणून या उद्देशाने इथं मिशन ब्लू ही संस्था कार्य करते। अशा जैवविविधता सागरी क्षेत्रामधील जैवविविधता जैवविविधता वाढीस आशा असणाऱ्या ठिकाणांवर फोकस करून तिथल्या विकासासाठी, तिथल्या संरक्षणासाठी धडपडणारी जी संस्था आहे ती संस्था मिशन ब्लू संस्था या ठिकाणी आपण दर्शवतोय, ज्याचे संस्थापक आहेत सिल्विया अर्ले। मग असे जे होप स्पॉट आहेत, या होप स्पॉटचे फायदे काय आहेत, या फायद्याविषयी सुद्धा आपण डिस्कस केलेलं होतं। जसं पहिलं म्हटलेलं होतं, अशा ठिकाणी म्हणजे होप स्पॉटला जर आपण संरक्षित केलं किंवा त्यावर जर लक्ष दिलं तर तिथं जैवविविधतेचे संवर्धन होईल। त्यानंतर म्हटलं ऑक्सिजनची निर्मिती होतं, अशा ठिकाणी कार्बन सिंक म्हणून वापर होतो। मग कार्बन सिंकच्या बाबतीतही असं सांगितलं होतं की कार्बन सिंक म्हणजेच काय, तर असे घटक किंवा पदार्थ की जे स्वतः उत्सर्जित करतात त्यापेक्षा जास्त कार्बन शोषून घेतात, अशा सर्व घटकांना किंवा पदार्थांना आपण कार्बन सिंक म्हटलेलं होतं। म्हणजेच स्वतः कार्बन जेवढं बाहेर सोडतात त्या तुलनेत त्यापेक्षा जास्त कार्बन शोषणारे घटक हे कार्बन सिंक आपण म्हणतो। मग त्यामध्ये सर्वाधिक जास्त
मोठा कार्बन सिंक कोणता, तर महासागर म्हटलं. त्यानंतर नंबर 2 वर कार्बन सिंक मोठं कुठलं म्हटलं, तर वनस्पती. आणि त्यानंतर नंबर 3 वर कार्बन सिंक आपण म्हटलं ध्रुवीय बर्फ. त्यामध्ये हिमनद्या सुद्धा आलेत आणि हिमनग सुद्धा आले. या पद्धतीने आपण कार्बन सिंक संबंधी अभ्यासलेलं होतं, डिस्कस केलेलं होतं. त्यानंतर इको टुरिझम. आता असे जे आपण या ठिकाणी होप स्पॉट आहेत, हे होप स्पॉट जर डेव्हलप झालेत किंवा व्यवस्थित त्याकडे लक्ष दिलं, अशा ठिकाणी इको टुरिझम सुद्धा वाढू शकतं. विविध पर्यटक त्या ठिकाणी येऊन त्याचा फायदा निश्चितच आपली अर्थव्यवस्था सुधारण्याकरिता आपण करू शकतोय. याविषयी सुद्धा आपण डिस्कस केलेलं होतं. त्यानंतर आता हिंदी महासागरामध्ये हे जे होप स्पॉट आहेत, हे कोणते कोणते होप स्पॉट आहेत, जे 5 होप स्पॉट म्हणतोय ते, जसं इथं म्हटलं लक्षद्वीप. आता जे लक्षद्वीप बेटे आहेत ते होप स्पॉट आहे जे हिंदी महासागरामधील. त्यानंतर अंदमान बेटे. आता लक्षद्वीप बेटांचा विचार केला तर ते अरबी समुद्राच्या अंतर्गत येतात, अरबी समुद्र. परंतु आपण जेव्हा हिंदी महासागर म्हणतोय तर त्याच्या जवळपास असणाऱ्या प्रदेशाचा आपल्याला विचार करावा लागेल. मग इथं लक्षद्वीप आलं, त्यानंतर अंदमान बेटे आले, त्यानंतर मालदीव ॲटॉल बेटे, त्यानंतर चॅगोस द्वीप समूह आणि मेरगुई द्वीप समूह जे म्यानमार मधील आहे. या ठिकाणी आपल्याला म्हणजे आपल्या हिंदी महासागरातील किंवा जवळपास असलेले जे होप स्पॉट आहेत ते होप स्पॉट सांगता येतील. तर हे जे होप स्पॉट आहेत, हे होप स्पॉट इथून लक्षद्वीप, अंदमान बेटे, मालदीव ॲटॉल बेटे, चॅगोस द्वीप समूह, मेरगुई द्वीप समूह हे आपल्याला सांगता येईल. यावर प्रश्न विचारण्याचा चान्स जास्त असतं. बरं, आता हा भाग समजलेला आहे का? होप स्पॉट काय आहेत, कशा पद्धतीने वर्क करतं हे तुम्हाला समजलेलं आहे? रिप्लाय द्या, रिप्लाय द्या एकदा. ओके, हा. त्यानंतर आपण बघितलं होतं क्षेत्राच्या आकारानुसार जैवविविधतेचे वर्गीकरण. आता क्षेत्राच्या आकारानुसार क्षेत्र कमी की जास्त यानुसार आपण त्याचं वर्गीकरण केलेलं होतं तिथं आढळणाऱ्या जैवविविधतेचे. इथं अल्फा जैवविविधता आपण म्हटलं. आता अल्फा जैवविविधता म्हणजेच काय, तर सर्वात लहान क्षेत्र असलेल्या ठिकाणचं जैवविविधता. मग या अंतर्गत आपण काय म्हणूया अल्फा जैवविविधतेमध्ये, की एकक क्षेत्रफळ किंवा एका विशिष्ट क्षेत्रात ज्यामध्ये एकच परिसंस्था आहे त्या परिसंस्थामध्ये आढळणारी जैवविविधता मग अल्फा जैवविविधता म्हणून ओळखली जाते. मग अल्फा जैवविविधता म्हणजेच काय, तर एकाच परिसंस्थेमध्ये, इकोसिस्टम मध्ये. आता परिसंस्था म्हणजेच काय, ट्रान्सले यांनी म्हटल्याप्रमाणे या आधी आपण परिसंस्थेचा अभ्यास केलेला आहे. तिथं आपण थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जो सजीव आहे, सजीव या सजीवाचं त्याच्याशी संबंधित जे बायोटिक म्हणजे जैविक आणि अबायोटिक म्हणजे अजैविक यांच्यातील जी आंतरक्रिया आहे त्या आंतरक्रियेचा आपण अभ्यास कशामध्ये करतोय, तर इकोसिस्टम मध्ये करतोय, ज्याला आपण परिसंस्था. मग या एकाच परिसंस्थामध्ये विविध प्रकारच्या परिसंस्था असतात. या आधी आपण एवढ्या लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. कोणत्याही एका परिसंस्थेमध्ये जे जैवविविधता आढळून येतं त्या जैवविविधतेला आपण अल्फा जैवविविधता म्हणतोय. मग संख्येच्या आधारानुसार ते निश्चित केलं जातं. म्हणजे इथं संख्येनुसार आपण ती जैवविविधता गृहीत धरतोय असं म्हणूया. परंतु या अल्फा जैवविविधते अंतर्गत काय येतं, तर एकाच इकोसिस्टम, एकाच परिसंस्थेमध्ये असणारी जैवविविधता आपण इथं गृहीत धरतो. त्यानंतर बीटा जैवविविधता. आता बीटा जैवविविधतामध्ये अनेक, इथं बीटा जैवविविधता जेव्हा आपण म्हणू तेव्हा एकापेक्षा जास्त परिसंस्था येते. मग एकापेक्षा जास्त परिसंस्थांमध्ये असणारे सजीव आणि त्या सजीवांच्या संख्येचा तुलनात्मक अभ्यास केला जातं, त्याला आपण बीटा जैवविविधता म्हणतोय. बघा,
बीटा जैवविविधतेमध्ये एकापेक्षा जास्त परिसंस्था आलेली असते. अल्फामध्ये एकच परिसंस्था आणि त्यामध्ये आढळणारी जैवविविधता बायोडायव्हर्सिटी. बीटा जैवविविधतामध्ये एकापेक्षा जास्त परिसंस्था आणि त्यामध्ये जे सजीव आहेत त्या सजीवांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. म्हणजेच विविध परिसंस्था आहेत तर तिथं विविध प्रकारचे सजीव येतील. जसं तलावामध्ये ॲक्वाटिक्स आलेत, जमिनीवर टेरेस्ट्रियल्स आलेत आणि बाकीचे, तर यांचा तुलनात्मक अभ्यास केला जातं जे बीटा जैवविविधता आपण म्हणतोय. त्यानंतर गॅमा जैवविविधता. आता गॅमा जैवविविधतेमध्ये खूप सारे जैव परिसंस्था आहेत, परंतु एकाच क्षेत्रामध्ये आढळणारे विविध परिसंस्था आणि त्यामध्ये जी सर्वसाधारण जैवविविधता आढळतं त्याला आपण गॅमा जैवविविधता असं म्हणतो. ओके, गॅमा जैवविविधता. गॅमा जैवविविधता म्हणजेच काय बघा, फरक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. अल्फामध्ये म्हटलं की कोणतीही एकच परिसंस्था आणि त्या परिसंस्थेमध्ये असणारी जैवविविधता. बीटामध्ये म्हटलं एकापेक्षा जास्त परिसंस्था आणि त्या परिसंस्थांमध्ये जे सजीव असतात त्या सजीवांच्या संख्येचा तुलनात्मक अभ्यास. आणि गॅमा जैवविविधता म्हणजेच काय, तर इथं एकच क्षेत्र आहे. या एकच क्षेत्रामध्ये जे विविध परिसंस्था असतात त्या विविध परिसंस्थांमधील जैवविविधता, सर्वसाधारण जी जैवविविधता असतं ती म्हणजेच गॅमा जैवविविधता. अशा पद्धतीने आपण क्षेत्राच्या आकारानुसार जैवविविधतेचे वर्गीकरण केलेले होते. बरं, हे समजलेलं आहे का जैवविविधतेचे वर्गीकरण? रिप्लाय द्या, लगेच रिप्लाय द्या. ओके, हा. त्यानंतर आपण बघतोय प्रजातींशी संबंधित संकल्पना. बरं, हा भाग सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं होतं, परंतु आज हाच भाग थोडक्यात रिपीट का करतोय, कारण त्या दिवशी नेटमुळे किंवा आपल्या विविध अडचणींना सामोरं जावं लागलं स्टुडंटला, इंटरनेट किंवा कनेक्टिव्हिटीचं, आणि त्या त्रासामुळे विद्यार्थ्यांचा लॉस होऊ नये म्हणून आपण तो त्या दिवशी झालेला भाग हा थोडक्यात समजावायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर इथं प्रजातींशी संबंधित ज्या संकल्पना आहेत यामध्ये स्थान विशिष्ट म्हणजे एंडेमिक स्पीसीज या अंतर्गत आपण म्हटलं की एखादा क्षेत्र आणि त्या क्षेत्रामध्ये आढळणारी अशी प्रजाती जी दुसरीकडे कुठंच आढळून येत नाही. आता या क्षेत्राचा विचार केला तर लहानशा बेटा एवढा पण क्षेत्र राहू शकतं किंवा एखाद्या खंडा एवढा पण मोठा क्षेत्र राहू शकतं, परंतु अशी प्रजाती जी त्याच क्षेत्रात आढळतं दुसरीकडे आढळून येत नाही ते म्हणजेच इथं स्थान विशिष्ट प्रजाती किंवा एंडेमिक स्पीसीज. त्यानंतर दुसरं अस्थानिक प्रजाती, ज्याला आपण एक्झोटिक स्पीसीज म्हणतो. आता अस्थानिक प्रजाती म्हणजेच काय, एका क्षेत्रामध्ये प्रजाती ज्या आहेत त्यापेक्षा दुसरी प्रजाती ज्या दुसऱ्या क्षेत्रामधून आलेली आहे. मग अस्थानिक प्रजाती म्हणजेच काय, दुसऱ्या क्षेत्रातून आलेली प्रजाती जी मूळ त्या प्रदेशातील नाही. मग इथं उदाहरण दिलेलं होतं ए क्षेत्र आणि बी क्षेत्र. तर ए मधून बी मध्ये गेलेली प्रजाती, दोन्ही मध्ये प्रजात्या वेगळ्या आहेत, स्पीसीज वेगळ्या आहेत सजीवांची. तर ए या क्षेत्रातून बी या क्षेत्रात गेलेली प्रजाती ही अस्थानिक प्रजाती असेल बी करिता. असं आपण अस्थानिक किंवा एक्झोटिक स्पीसीज विषयी सांगितलं होतं. त्यानंतर आक्रमक प्रजाती. आता आक्रमक म्हणजेच इन्व्हेसिव्ह स्पीसीज म्हणजेच काय, अशी प्रजाती. आता ही जी प्रजाती असतं आक्रमक प्रजाती ही अस्थानिक प्रजातीमध्येच मोडतात.
परंतु अशी प्रजाती जी आपल्या स्थानापासून दुसऱ्या क्षेत्रामध्ये जेव्हा पोहोचतो तेव्हा तिथल्या मूळ प्रजातींना त्या प्रजातीपासून धोका निर्माण होतो. मग या ठिकाणी असं म्हणू, एक क्षेत्र आहे, या एक क्षेत्रापासून बी क्षेत्रामध्ये एखाद्या प्रजातीचं स्थानांतरण घडून आलेलं आहे, म्हणजे स्थलांतरित झाली कुठल्याही कारणास्तव. अस्थानिक प्रजाती आहे, एक क्षेत्रामध्ये वेगळ्या प्रजाती, बी क्षेत्रामध्ये वेगळ्या प्रजाती आहे. या ए मधून एखादी प्रजाती बी मध्ये आली तर त्या प्रजातीमुळे या बी क्षेत्रातील प्रजातींना धोका निर्माण होतो. ती प्रजाती किंवा ती स्पीसीज ज्याला आपण आक्रमक स्पीसीज म्हणतोय, इन्व्हेसिव्ह स्पीसीज म्हणतोय. त्यानंतर स्थलांतर करणाऱ्या प्रजाती, मायग्रेटरी स्पीसीज. आता स्वतःची गरज पूर्ण करण्याकरिता, मग पोषक वातावरण नसलेली गरज पोषक वातावरणात स्थलांतर करून पूर्ण केली जाते. अन्न पाण्याकरिता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काही प्रजात्या स्थलांतर करतात, त्यामध्ये विविध पक्षी येतात, जसं सायबेरियन क्रेनचं उदाहरण दिलेलं होतं. मग असे प्रजाती जे विशिष्ट कालावधीकरिता एखाद्या दुसऱ्या स्थळामध्ये जाऊन तिथं जीवन जगतात, स्वतःचा क्षेत्र सोडून दुसऱ्या ठिकाणी आपली गरज पूर्ण करण्याकरिता काही कालावधीकरिता काही प्रजाती स्थलांतर करतात. अशा प्रजातींना आपण स्थलांतर करणाऱ्या प्रजाती किंवा मायग्रेटरी स्पीसीज असं म्हणतोय. अशा पद्धतीने आपण प्रजातींशी संबंधित संकल्पना हा भाग बघितलेला होता. बरं, रिप्लाय द्या, हा भाग समजलेला आहे का? हा. तर यानंतर आपण पुढचा भाग बघतोय, ज्याला कॅनकन पुढाकार म्हटलं जातं. कॅनकन पुढाकार आता कॅनकन पुढाकार काय आहे या संबंधी आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपातील प्रश्न विचारला जाऊ शकतात. आता 2002 ला कॅनकन या ठिकाणी, कॅनकन कुठे आहे तर मेक्सिको मध्ये, या कॅनकन या ठिकाणी जवळपास ब्राझील, त्यानंतर चीन, कोस्टारिका, ज्याला आपण कोस्टारिका, म्हणून कोलंबिया, दक्षिण आफ्रिका, व्हेनेझुएला, या देशांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये कधी 2002 ला कॅनकन या ठिकाणी, जे मेक्सिको मधील कॅनकन शहर आहे त्या ठिकाणी ब्राझील, चीन, कोस्टारिका, कोलंबिया, दक्षिण आफ्रिका आणि व्हेनेझुएला या देशातील जे पर्यावरण मंत्री आहेत, पर्यावरण मंत्री यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जे जैवविविधता संवर्धन आहे, म्हणजेच जैवविविधता ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणांचं संवर्धन करणे, त्याचबरोबर क्योटो प्रोटोकॉल झालेत, कार्टेजेना म्हणजे करार झालेत किंवा जैवविविधतेचे करार आहेत, अशा संबंधी जाणीव जागृती व्हावी, अशा करारांमध्ये सामील व्हावं याचे आवाहन करण्याकरिता कॅनकन पुढाकार होतो. आणि या पुढाकाराची बैठक कॅनकन, जे मेक्सिको मध्ये आहे, 2002 मध्ये घडून आलं. त्यामुळे आपण या कॅनकन पुढाकाराविषयी म्हणू शकतोय की ही सरळ सरळ जैवविविधतेच्या संरक्षणाकरिता
घेण्यात आलेला पुढाकार म्हणून कॅनकन पुढाकार ओळखला जातं असं आपण म्हणू शकतो. याचे उद्देश काय होतं तर जैवविविधतेचे संवर्धन करणे, त्याचबरोबर क्योटो करार, कार्टेजेना करार किंवा जैवविविधता करार आहेत या करारांविषयी जाणीव जागृती निर्माण होणे आणि या करारांमध्ये सामील होण्याचे आवाहन करणे हे हेतू घेऊन हे काही देश या कॅनकन या ठिकाणी एकत्र येऊन म्हणजे त्या देशातील पर्यावरण मंत्री एकत्र येऊन हा पुढाकार घेण्यात आलं, ज्याला आपण कॅनकन पुढाकार असं म्हणतोय. त्यानंतर दुसरं ज्याला आपण इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणूया. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. IUCN, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. इथं सुद्धा जैवविविधता संवर्धनासाठी त्याच्या देखरेखीसाठी जी संघटना कार्य करत आहे त्या संघटनेला आपण इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणतो, म्हणजेच IUCN म्हणतो. मग या IUCN ची जी स्थापना आहे ही स्थापना 5 ऑक्टोबर 1948 ची आहे आणि या ठिकाणी जसं 5 ऑक्टोबर 1948 ला जी स्थापना झाली ही स्थापना नेमकी कुठं झाली या संबंधी प्रश्न जर आलं तर आपण म्हणूया जे फ्रान्स मधून जे फाउंटन ब्ल्यू आहे, फाउंटन ब्ल्यू फ्रान्स मध्ये आहे, या ठिकाणी या संघटनेची स्थापना झाली ज्याला आपण IUCN असं म्हणतो. आणि या संघटनेची स्थापना होत असताना इंटरनॅशनल युनियन फॉर प्रोटेक्शन ऑफ नेचर प्रोटेक्शन ऑफ नेचर म्हणजेच IUPN म्हणून या संघटनेची स्थापना झालेली आहे. बघा, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर ही जी संघटना आहे या संघटनेची स्थापना 5 ऑक्टोबर 1948 ला फाउंटन ब्ल्यू जे फ्रान्स मध्ये आहे त्या ठिकाणी झाली. इंटरनॅशनल युनियन फॉर प्रोटेक्शन ऑफ नेचर म्हणून या संस्थेची स्थापना झालेली आहे. ओके, आणि याचे जे मुख्यालय आहे या मुख्यालयावर प्रश्न येऊ शकतं तर ते आपल्याला माहित असायला पाहिजे. ग्लँड जे स्वित्झर्लंड मध्ये आहे, ओके, याविषयी प्रायमरी क्वेश्चन्स जर आलेत ज्याला आपण एका वाक्यात उत्तरे द्या सिंगल लाइनर क्वेश्चन्स म्हणतोय, इथं रिकाम्या जागा स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतील किंवा एका वाक्यात प्रश्न येऊ शकतील. त्या अंतर्गत तुम्हाला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनवर प्रश्न विचारण्यात येतात. तर यामध्ये IUCN चा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारण्यात येऊ शकतं, ते इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर आहे. त्यानंतर स्थापना 5 ऑक्टोबर 1948 कुठं तर फ्रान्स मधील फाउंटेन ब्ल्यू आहे त्या ठिकाणी. काय म्हणून स्थापना झाली तर इंटरनॅशनल युनियन फॉर प्रोटेक्शन ऑफ नेचर म्हणून म्हणजेच IUPN म्हणून स्थापना झाली. आणि या IUCN मध्ये 1400 पेक्षा जास्त सभासद आहेत, या ठिकाणी युनायटेड नेशन द्वारे या IUCN ला युनायटेड नेशन द्वारे जे IUCN आहे म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर आहे याला जसं निरीक्षक म्हटलं गेलेलं आहे व
या निरीक्षकासोबतच सल्लागार म्हणून सुद्धा या IUCNचा उल्लेख केला जातो। इथं आपण IUCN याविषयी अभ्यासतोय। IUCNला युनायटेड नेशन्स जे आहे ते निरीक्षक व सल्लागार म्हणून गृहीत धरतात। आता या IUCN द्वारे नेमकं काय केलं जातं बघा। इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन नेचर जे IUPN म्हणून वर्क करतं, यामध्ये जे काही जैवविविधता आपण म्हणतोय त्या जैवविविधतेचे संवर्धन करणे, त्याच्या विकासाकरिता धडपडणे हे उद्देश घेऊन ही संघटना कार्य करते। जैवविविधतेच्या संरक्षणाकरिता विविध लिस्ट तयार करणे, ज्यामध्ये रेड डाटा बुक किंवा रेड लिस्ट सुद्धा येतं। मग ही जी IUCN रेड लिस्ट आहे किंवा रेड डाटा बुक आहे हे नेमकं काय आहे आणि त्या रेड डाटा बुक अंतर्गत नेमके कोणते कोणते मुद्दे येतात जे माहीत असणं आपल्याला महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून। मग इथं आपण असं म्हणतोय की रेड बुक, रेड डाटा बुक किंवा IUCN रेड लिस्ट हे काय आहे? IUCN रेड लिस्ट और रेड डाटा बुक बघा, संपूर्ण देशामध्ये जेवढे काही जैवविविधता अंतर्गत येणारे देश आहेत त्या देशांतर्गत जे सजीव आहेत त्या सजीवांच्या धोक्याच्या पातळीचा विचार करून रेड लिस्ट किंवा रेड डाटा बुक हे तयार करण्याचं कार्य या IUCN यांनी केलेलं आहे। मग 1964 पासून असे रेड लिस्ट IUCN ने जाहीर केलेले आहे आणि या रेड लिस्ट मध्ये बघा, रेड लिस्ट कशा संबंधी आहे? IUCN ही जी संघटना आहे, संस्था आहे, ही कशाकरिता कार्य करतं तर जैवविविधतेच्या संरक्षणाकरिता, जैवविविधतेच्या संरक्षणामध्ये ज्या काही उपाययोजनांची गरज आहे त्या उपाययोजनांवर वर्क करतं किंवा अशा क्षेत्रांचे अस्तित्व टिकून राहावे याकरिता जी काही जाणीव जागृती आहे ती जाणीव जागृती करण्याचं कार्य सुद्धा या IUCNचं आहे। IUCN 1964 पासून रेड लिस्ट जाहीर करतं, म्हणजेच असे देश ज्या ठिकाणी जैवविविधता आढळतं अशा देशांमध्ये प्रजातींना धोक्याचं संकेत निर्माण झालेलं, म्हणजे काही प्रजाती आहेत जे धोक्यामध्ये आहेत, त्यांचं अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, अस्तित्व धोक्यात आलेलं आहे। मग अशा धोक्यात आलेल्या ज्या काही प्रजाती आहेत या सर्व प्रजातींचं कॅटेगरीनुसार, ते कॅटेगरी आपण आता पुढे बघणार आहोत, कॅटेगरीनुसार वर्गीकरण किंवा निश्चित करण्याचं कार्य IUCN करतं आणि तेच धोक्याची पातळी ठरवणे किंवा त्या धोक्यात येणाऱ्या सजीवांची लिस्ट तयार करण्याचं कार्य IUCN करतं आणि त्याच लिस्टला आपण रेड लिस्ट म्हणतोय, म्हणजेच IUCNची रेड लिस्ट म्हणतोय किंवा त्यालाच रेड डाटा बुक असं सुद्धा म्हटलं जातं। मग इथं कोणते कोणते मुद्दे आहेत तर यामध्ये पहिलं IUCN द्वारे जे रेड लिस्ट जाहीर करण्यात आली यामधील मुद्दा पहिला ज्याला आपण म्हणतोय एक्सटिंक्ट, ओके, म्हणजेच नामशेष। बघ आता नामशेष म्हणजेच काय तर एखादी प्रजाती ज्या ठिकाणी त्या प्रजातीचं अस्तित्व होतं तिथून आता राहिलेली नाही, नष्ट झालेली आहे, नामशेष उरलेले नाही, ते एक्सटिंक्ट, अस्तित्व संपलं, अशी प्रजाती या नामशेष प्रजाती अंतर्गत येतं, एक्सटिंक्ट मध्ये येतं। बघा आपण रेड लिस्ट बघत आहोत, या रेड लिस्ट अंतर्गत काही यादी दिलेल्या आहेत, म्हणजे एक प्रकारे त्याला आपण कॅटेगरी म्हणू आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणत्या प्रकारचे जीव येतात याविषयीची लिस्ट त्यांनी जाहीर केली।
तर जे कॅटेगरी आहेत त्याविषयी आपण अभ्यास करतोय. मग कॅटेगरी म्हणजेच काय, मुख्य मुद्दे ज्या अंतर्गत बाकी सजीवांची यादी यांनी जाहीर केली. तर पहिला मुद्दा जिथं एक्सटिंक्ट म्हणतोय. दुसरा बघा या ठिकाणी एक्सटिंक्ट इन वाइल्ड. तिसरा मुद्दा यांनी दिलेला आहे क्रिटिकल एंडेंजर्ड. चौथा मुद्दा दिलेला आहे एंडेंजर्ड. पाचवा मुद्दा किंवा पाचवी कॅटेगरी व्हल्नरेबल. त्यानंतर सहावी कॅटेगरी यांनी दिलं नियर थ्रेटेंड. आणि सातवी कॅटेगरी दिलेली आहे लिस्ट कॉन्सर्न. ओके, आता हे जे या ठिकाणी यादी दिली, या यादीमध्ये जसं एक्सटिंक्ट EX ज्याला आपण नामशेष म्हटलं, एक्सटिंक्ट इन वाइल्ड म्हणजेच आता जंगलामधून नामशेष झालेला आहे. परंतु असे सजीव जे आपण आधुनिक भागामध्ये जे रिझर्व क्षेत्र म्हणतोय, मग ते विशेष एखादं उद्यान असू शकतं किंवा रिझर्व आपण जे म्हणतोय, ज्या ठिकाणी असे क्षेत्र जे सजीवांकरिता राखीव ठेवलेलं आहे, अशा क्षेत्रामध्ये त्या प्राण्यांचे अस्तित्व असेल, परंतु मुख्य जंगलांमध्ये ते नामशेष झाले, असे प्राणी सुद्धा या लिस्ट मध्ये दिलं जाईल, जे सेकंड कॅटेगरी मध्ये येतं. एक्सटिंक्ट इन वाइल्ड ज्याला मराठीमध्ये वन्य जीवनातून नामशेष म्हणतात. वन्य जीवनातून नामशेष. लक्ष द्या, नामशेष म्हणजेच काय, सजीव त्यांच्या राहण्याच्या ठिकाणामधून आता नष्ट झालेला आहे. सजीव म्हणजे एखाद्या सजीवाची विशिष्ट प्रजाती नामशेष झालेली आहे, शिल्लक राहिलेली नाही, ते या कॅटेगरीमध्ये येतं, ज्याला आपण एक्सटिंक्ट म्हणतोय EX. त्यानंतर एक्सटिंक्ट इन वाइल्ड म्हणजे वन्य जीवनातून नामशेष. या अंतर्गत आपण म्हणतोय की जंगलांमध्ये ती सजीव प्रजातीचं अस्तित्व राहिलेलं नाही, परंतु रिझर्व्हमध्ये एखाद्या रिझर्व एरियामध्ये ते आढळू शकेल. ते काय, तर एक्सटिंक्ट इन वाइल्ड AW. त्यानंतर क्रिटिकल एंडेंजर्ड. आता बघा, एक्सटिंक्ट इन वाइल्ड नंतर क्रिटिकल एंडेंजर्ड येतं. आता क्रिटिकल एंडेंजर्ड म्हणजे जवळपास यापेक्षा, आता हे नामशेष झालेलं होतं, परंतु सियार अत्यंत धोकाग्रस्त, अत्यंत धोकाग्रस्त म्हणजे नेमकं काय, जवळपास 3 पिढ्या म्हणूया सरळ सरळ, 3 पिढ्यांमध्ये म्हणजे 3 पिढ्यांना जेवढं काळ लागतं त्या काळाचा विचार केला. या 3 पिढ्यांमध्ये ज्या सजीव प्रजातीचे 80% प्रजाती नष्ट झालेल्या आहेत, नामशेष झालेल्या आहेत. बघा, 3 पिढ्यांना लागणारा जो कालावधी आहे, त्या 3 पिढ्यांमध्ये लागणाऱ्या कालावधीमध्ये एखादी सजीव प्रजातीचं जर 80% अस्तित्व नामशेष झालेलं असेल, नष्ट झालेला असेल, तर अशा प्रजातीला आपण क्रिटिकल एंडेंजर्ड म्हणतोय. त्यानंतर एंडेंजर्ड यामध्ये या 3 पिढ्यांमध्ये 70% जर त्या प्रजातीचं अस्तित्व नष्ट झालं असेल, तर अशा प्रजातीला आपण एंडेंजर्ड म्हणतो. त्यानंतर व्हल्नरेबल. मग ज्या 3 पिढ्यांमध्येच, परत या 3 पिढ्यांचा उल्लेख केलेला आहे,
मग ते क्रिटिकल एंडेंजर्ड असोत म्हणजे धोकाग्रस्त असोत की वल्नरेबल असोत, संवेदनशील, कुठल्याही प्रकारे असो. इथं क्रिटिकल एंडेंजर्ड मध्ये काय येतं, 80% पर्यंत जे जीव प्रजाती आहेत ते नष्ट झालेले आहेत. किती कालावधीमध्ये? मागील 3 पिढ्यांमध्ये. या 3 पिढ्यांमध्ये 80% पर्यंत जर त्या सजीव प्रजातीचं अस्तित्व नष्ट झालेलं आहे तर अशा प्रजाती या क्रिटिकल एंडेंजर्ड मध्ये येतील. एंडेंजर्ड मध्ये काय येतील? मागील 3 पिढ्यांमध्ये अशा प्रजातीचं 70% प्रजातींचं अस्तित्व नष्ट झालेलं आहे तर ते एंडेंजर्ड मध्ये येतील. व्हल्नरेबल मध्ये 3 पिढ्यांमध्ये 50% एवढं प्रजातींचं अस्तित्व नष्ट झालेलं आहे, नाहीसे झालेले आहे, तर ते व्हल्नरेबल मध्ये येतील. मग इथं आपण असं सरळ म्हणूया की हे जे क्रिटिकल एंडेंजर्ड म्हणजेच अत्यंत धोकाग्रस्त, त्यानंतर धोकाग्रस्त इयन, त्यानंतर धोक्याच्या उंबरठ्यावर असणारे, धोक्याच्या उंबरठ्यावर असणारे ज्याला आपण व्हीयू म्हणतो, हे जे तिन्ही आहेत, सीआर, इएन की व्हीयू, हे तिन्ही मध्ये जो कालावधी गृहीत धरलेला आहे, पिढ्या सजीवांच्या प्रजातींचं अस्तित्व धोक्यात येण्याचा जो कालावधी आहे तो सारखा आहे. ज्या कालावधीमध्ये आपण म्हणतोय 3 पिढ्यांना लागणारा कालावधी, या 3 पिढ्यांना लागणाऱ्या कालावधीमध्ये अत्यंत धोकाग्रस्त जे सीआर आहे, क्रिटिकल एंडेंजर्ड, इथं 80% म्हणजे 80% पेक्षा जास्त प्रजाती धोक्यात आलेल्या आहेत. एंडेंजर्ड म्हणजेच जिथं 3 पिढ्यांमध्ये 70% प्रजाती नष्ट झालेल्या आहेत. व्हल्नरेबल मध्ये धोक्याच्या उंबरठ्यावर असणारे इथं 50%, 3 पिढ्यांमध्येच, परंतु 50% जीव प्रजातीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. अशा प्रजातींना या ठिकाणी म्हणजे या लिस्टमध्ये नोंद केली जाते. अशा पद्धतीने आपण क्रिटिकल एंडेंजर्ड आणि व्हल्नरेबल असं म्हणतोय. त्यानंतर नियर थ्रेटेंड, ज्याला आपण धोका निर्माण होण्याच्या अवस्थेत म्हणतोय. धोका निर्माण होण्याच्या अवस्थेत. बघा, आता काही सजीव प्रजाती असे आहेत की ते धोक्यामध्ये नाहीत, त्यांचं जेवढं अस्तित्व असायला पाहिजे तेवढं टिकून आहे, परंतु काही काळामध्ये, आता या काळाचा उल्लेख केला तर मागील 10 वर्षाचा उल्लेख केला जातो, जनरली अभ्यासाला सोयीस्कर व्हावं म्हणून सांगतो या ठिकाणी. मग काही काळामध्ये अशा प्रजातींचं जो कमी होण्याचं प्रमाण आहे तो प्रमाण धोक्यामध्ये येतं, खूप जास्त प्रमाणात येतं. असे इथं पिढ्यानुसार विचार केला जात नाही. नियर थ्रेटेंड म्हणजे धोका निर्माण होण्याच्या अवस्थेत असणारे. मग या ठिकाणी आपण म्हणूया की मागील काही काळापासून असे सजीव प्रजाती ज्यांचा कमी होण्याचा दर हा खूप जास्त आहे, जे चिंता करण्यापत आहे, असे प्रजाती या नियर थ्रेटेंड एंटी म्हणजे धोका निर्माण होण्याच्या अवस्थेत या कॅटेगरीमध्ये लिस्टेड आहेत, म्हणजेच एंट्री केलेली आहे. त्यानंतर लिस्ट माणसं म्हणजेच धोक्याच्या बाहेर असणाऱ्या प्रजाती. आता धोक्याच्या बाहेर असणाऱ्या प्रजाती म्हणजेच यांचं प्रमाण हा जेवढं गरजेचं आहे तेवढं आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा प्रजाती लिस्ट कॉन्सर्न मध्ये येतील, धोक्याच्या बाहेर येतील. यांच्याविषयी विशेष करून लक्ष देण्याची गरज नाही. परंतु इथं जे एक्सटिंक्ट आहेत, नामशेष झाले, नामशेष म्हणजे काय म्हटलं,
त्यांचं अस्तित्व नाहीस झालं, आता त्या प्रजाती अस्तित्वात नाही असे. त्यानंतर एक्सटिंक्ट इन वाईल्ड, जे प्रत्यक्षात जंगलांतून नाहीसे झाले परंतु एखाद्या रिझर्व एरियामध्ये ते असू शकतात असे. त्यानंतर क्रिटिकल एंडेंजर्ड, म्हणजे अत्यंत धोकादायक, म्हणजेच काय, 3 पिढ्यांच्या कालावधीमध्ये मागील 80% पेक्षा जास्त प्रजातींचं प्रमाण जो आहे तो कमी झालेला आहे. 80% प्रजाती नष्ट झालेल्या आहेत, त्या अत्यंत धोकाग्रस्त आहेत. एंडेंजर्ड, ज्याला आपण धोकाग्रस्त म्हणतोय, 3 पिढ्यांमध्ये 70% पेक्षा जास्त किंवा 70% प्रजाती नष्ट झालेल्या आहेत. ते व्हल्नरेबल, जे धोक्याच्या उंबरठ्यावर असणारे म्हणतोय, यामध्ये मागील 3 पिढ्यांमध्ये 50% एवढं जे प्रजातींचं अस्तित्व आहे ते नष्ट झालेलं आहे ते. त्यानंतर नियर थ्रेटन, म्हणजे धोका निर्माण होण्याच्या अवस्थेत आहेत, त्यांचा मागील काही कालावधीपासून जो संख्येमधील जो प्रमाण आहे तो प्रमाणाचा दर खूप जास्त आहे, म्हणजे संख्या कमी होत आहे. खूप जास्त प्रमाणामध्ये ज्या सजीवांची, ज्या प्रजातींची संख्या कमी होत आहे ते या नियर थ्रेटेडमध्ये येतील आणि धोक्याच्या बाहेर असणारे म्हणजे लिस्ट कॉन्सर्न यावर लक्ष द्यायची गरज नाही. असे काही कॅटेगरीनुसार रेड लिस्टमध्ये सर्व सजीवांच्या प्रजातींना विभागण्यात आलेलं आहे. आणि ही रेड लिस्ट कोणातर्फे जाहीर करण्यात येतं, तर IUCN तर्फे जाहीर केली गेलेली आहे. तर अशा प्रकारे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर याविषयी आपण सांगू शकतो. तर एवढं भाग तुम्हाला समजलेला आहे का? रिप्लाय द्या. ओके, ठीक आहे. आपण पुढील भाग आता कंटिन्यू करूया की जी जैवविविधता आहे, जैवविविधता धोक्यात येण्याची कारणे. जैवविविधतेला धोका निर्माण का होतो, कोणत्या कारणांमुळे होतो. आतापर्यंत आपण जैवविविधता काय आहे त्याच्याशी संबंधित सगळे कन्सेप्ट, म्हणजे बरेच कन्सेप्ट जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयोगी आहेत ते आपण अभ्यासलेला आहे, डिस्कस केलं. आता आपण बघतोय की ही जी जैवविविधता आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, ही धोक्यात येत आहे आणि त्या धोक्यात येण्याला कारण काय आहे. मग या कारणांमध्ये आपण नैसर्गिक कारण आणि मानवनिर्मित कारण असे 2 कारण बघतोय. नैसर्गिक कारण नैसर्गिक कारणे आणि मानवनिर्मित कारणे. मानवनिर्मित कारणे. ओके, आता नैसर्गिक कारणांमध्ये भूखंड वहन, भूकंप, त्यानंतर दुष्काळ, पूर, वणवे, इत्यादी येतात. आता भूखंड वहनाचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम उंचावरील जे ठिकाणं आहेत ज्याला आपण डोंगर उतार म्हणू शकतोय किंवा पर्वत उतारावर जे माउंटेन्स आहेत किंवा हिल्स आहेत त्यांच्या पायथ्याशी, त्यांच्या फुट हिल्सला किंवा आपण म्हणतोय फुट हिल ऑफ माउंटेन या ठिकाणी भूखंड वहनाचा जो प्रॉब्लेम आहे तो सर्वाधिक असतो. मग त्या ठिकाणी जसं एखादा प्रदेश आहे हा आणि या प्रदेशामध्ये या डोंगरावर किंवा पर्वतावर जर वृक्षांची लागवड कमी असेल किंवा जंगलं कमी उपस्थित असतील, झाडं झुडपे कमी असतील, तर अशा ठिकाणी पावसाचं पाणी पडताच हा जो वरचं मातीचं आवरण आहे तो मातीचं आवरण सैल होतो आणि तो सैल होऊन या आवरणामधील जी माती आहे ही माती या पायथ्याशी येऊन पडते.
ज्याला आपण म्हणतोय भूखंड वहन. आता भूखंड वहनामध्ये या ठिकाणी असणारे जे प्रजाती आहेत त्या प्रजाती निश्चितच नष्ट होतील, किंवा इथली माती जर खालच्या पायथ्याशी असलेल्या प्रजातींवर जर येऊन पडली तर या प्रजातींचं अस्तित्व धोक्यात येईल, नष्ट होऊ शकतात. आणि जे आपण मागील कालावधीमध्ये म्हणजेच आपण पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर जी सजीवांची निर्मिती झाली त्या कालावधीचे जे कल्प आपण पाडतोय त्या मागील कल्पांचा विचार केला तर आपल्या पृथ्वीवरून बरेच प्रजाती अशाच भूखंड वहनामुळे नष्ट झालेल्या आहेत असं आपण अनुभवतोय, अभ्यास करतो. त्यानंतर भूकंप. आता भूकंपामुळे सुद्धा विविध प्रजातींचं अस्तित्व नष्ट होतं. एखाद्या ठिकाणी भूकंप आलं तर त्या ठिकाणी असणारे जंगलं नष्ट होऊ शकतात, त्या ठिकाणी असणारे जमिनीचं भूभाग हा नष्ट होऊ शकतं, विलुप्त होऊ शकतं. आणि अशा भागावर आढळणारे सजीव एकंदरीतच सुद्धा त्या ठिकाणी नामशेष किंवा नष्ट होताना आपण बघतोय. हे भूकंप नैसर्गिक कारण आहे. त्यानंतर दुष्काळ. समजा एखादा परिसर आहे, या परिसरामध्ये जैवविविधता जास्त आहे परंतु दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, म्हणजेच म्हणजे पावसाचं प्रमाण अतिशय कमी झालं. पाऊस कमी पडल्यामुळे तिथल्या ज्या वनस्पती आहेत ते कालांतराने मरतील, नष्ट होतील. आणि वनस्पतींचा नष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर अवलंबून असणारी जी अन्नशृंखला आहे ती आपोआप विस्कळीत होईल. म्हणजेच काय, त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या प्रजाती आहेत त्या नष्ट होतील. कशामुळे? तर या दुष्काळामुळे. त्यानंतर पूर परिस्थिती निर्माण झाल्यास सुद्धा सजीवांचं अस्तित्व धोक्यात येतं. त्यानंतर वनवे. समजा जंगलामध्ये आग लागलेली असेल, ज्याला आपण वनवा म्हणतोय, वनांमध्ये लागलेली आग आणि त्या आगीमध्ये जळणारे मरणारे कित्येक जीव. आणि अशा वेळेस जर जंगलामध्ये वनवा लागलेला आहे तर त्या ठिकाणी असणारे विविध प्रजाती आहेत ते निश्चितच धोक्यात आलेले असतील, त्या प्रजातींचं अस्तित्व नष्ट झालेलं असेल. अशा प्रकारचे जे कारणं आहेत ते कारणं आपण नैसर्गिक कारणं म्हणतोय, जे जैवविविधता धोक्यात येण्याची आहे. त्यानंतर मानव निर्मित कारणे. आता मानव निर्मित कारणांमध्ये आदिवासींचा ऱ्हास, आता बघा जसं एखादा ठिकाण आहे जिथं जैवविविधता परिपूर्ण आहे, चांगली आहे, जैवविविधता क्षेत्र आहे, परंतु अशा ठिकाणी जर मानवांच्या विकासाकरिता उपयोगी ठरणारे एखादं इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणून जाहीर झालं किंवा एखादं आपण सरळ सरळ उदाहरण दाखवून देतोय, एक जैवविविधतेने नटलेलं क्षेत्र आहे, तिथं एखादा कारखाना उभा झाला. तो कारखाना उभा करताना तिथले जंगलं नष्ट होतील, म्हणजे तिथली परिसंस्था नाहीशी झालेली असेल आणि त्या परिसंस्थामध्ये आढळणारी जी जैवविविधता आहे ती नष्ट होईल. म्हणजेच इथं आदिवासींचा ऱ्हास झाला. जिथं जैवविविधता म्हणजे विविध सजीव राहतात असे ठिकाण जर नष्ट झाले तर त्या ठिकाणावर राहणारे जे जीव आहेत ते ऑटोमॅटिक निश्चितच या ठिकाणी आपण म्हणूया मृत पावतील, त्या सजीवांचा विनाश होईल. त्यानंतर आपण दुसरं कारण या ठिकाणी म्हणतोय अधिवास क्षेत्राचे विभाजन. अधिवास क्षेत्राचे विभाजन. बघा एखादा जंगल आहे आणि या जंगलांमध्ये विविध प्रजातींचं अस्तित्व आहे. हा जंगल आहे, या जंगलांमध्ये विविध सजीव प्रजाती जगतात. परंतु परत एक विकासात चालना देणार महामार्ग निर्मिती झाली, रोड तयार झाले. तर या रोडामुळे काय झालं तर हा जो जंगल आहे हा जंगल दोन वेगळ्या भागामध्ये विभागला गेला. रोडाच्या एका बाजूचा हा पहिला विभाग, दुसऱ्या बाजूचा दुसरा विभाग.
त्यामुळे अशा अधिवास क्षेत्राचे विभाजन झाल्यामुळे, आधी हा संपूर्ण एकच विभाग होता, त्यामुळे या ठिकाणी जे जैवविविधता होती ती जास्त होती, परंतु या अधिवास क्षेत्राचे विभाजन झाल्यामुळे आता इथं असणारे जे जीव आहेत, सजीव प्राणी आहेत, त्या सर्वांना इथं धोका निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे अशा ठिकाणाहून जैवविविधता आता नष्ट होऊ लागेल, कमी होऊ लागेल. तो दुसरा कारण हा मानवनिर्मित कारण. पहिलं कारण म्हटलं अधिवासांचा ऱ्हास, म्हणजे जर ज्या ठिकाणी सजीव राहतात तो ठिकाणच नष्ट झालं मानवाच्या कार्यामुळे, तर त्या ठिकाणाहून जैवविविधता धोक्यात येईल. दुसरं, अधिवास क्षेत्राचे विभाजन झाल्यास त्या ठिकाणाहून जैवविविधता धोक्यात येईल. त्यानंतर तिसरं, अस्थानिक प्रजातीचे आगमन, प्रदूषण. आता अस्थानिक प्रजातीचे आगमन या ठिकाणी आपण म्हटलं की दुसऱ्या क्षेत्रामधील एखादी प्रजाती आल्यानंतर ती प्रजाती फक्त स्वतःचा विकास घडवून आणते, दुसऱ्या प्रजातींना त्यामुळे धोका निर्माण होतो. अशा प्रजातींचे आगमन झालं तर, आणि आगमन कोण करतं अशा प्रजातींचं, तर मानवच. मानवामुळे एका ठिकाणामध्ये असणार, जसं आपण म्हणूया की एका ठिकाणावरील म्हणजे प्रजाती दुसऱ्या ठिकाणामध्ये पोहोचण्याला कारणीभूत मानवच आहे. मानवाला स्वतःच्या विकासाकरिता काही संसाधनाची गरज पडतं, अन्नाची गरज पडतं, आणि त्यांच्या आयातीमुळे, त्यांच्या आयाती बरोबर आलेली जे दुसरी प्रजाती आहे, जी अस्थानिक प्रजाती आहे, त्या प्रजातीमुळे इथल्या ज्या स्थानविशिष्ट प्रजाती आहेत किंवा इथल्या स्थानिक प्रजाती आहेत यांना धोका निर्माण होतो आणि त्यामुळे सुद्धा जी जैवविविधता आहे ती धोक्यात येते. प्रदूषणामुळे निश्चितच जैवविविधता धोक्यात येतं. त्यानंतर पर्यटन, जनुकीय बदल. पर्यटन झालं, जनुकीय बदल. बघ, पर्यटनामुळे जैवविविधता धोक्यात येतं. निश्चितच एखादा पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर झाला तर त्या ठिकाणी त्या पर्यटन क्षेत्राला चालना द्यावं म्हणून तिथं विविध हॉटेल्स निर्माण होतील, विविध राहण्याचे ठिकाणं तयार होतील. मग अशा ठिकाणचे जे अधिवास आहेत ते नष्ट झालेले आहेत आणि लोकांच्या येण्यामुळे मग त्या ठिकाणी प्रदूषण सुद्धा वाढलं. त्या लोकांचा कचरा जो आहे तो कचरा एखाद्या ठिकाणी म्हणजे स्टोअर केलं जाईल, ठेवलं जाईल, साठविलं जाईल आणि त्यामुळे तिथलं ज्या प्रजाती आहेत त्या प्रजाती धोक्यात येते. म्हणून पर्यटन सुद्धा या ठिकाणी जैवविविधता धोक्यात येण्याला कारणीभूत ठरतं. त्यानंतर जनुकीय बदल. आता जनुकीय बदल म्हणजे नेमकं काय? जनुकीय बदल खूप महत्त्वाचा आहे समजून घेणे. जसं एखादी विशिष्ट प्रजाती आहे त्या प्रजातीच्या जीनमध्ये काही बदल करून नवीन प्रजाती निर्माण करण्याचं कार्य मानव करतात आणि असे संकरित, ज्याला आपण म्हणू, संकरित प्रजातीमुळे काय होतं की ज्या मूळ प्रजाती आहेत त्या मूळ प्रजाती दुर्लक्षित होतात आणि अशा मूळ प्रजाती दुर्लक्षित झाल्यामुळेच आपण म्हणतोय की जैवविविधता धोक्यात आलेली आहे. त्यानंतर शेती. आता शेतीमुळे सुद्धा शेतीचे आधुनिकीकरण, शेती खूप गरजेची आहे. या ठिकाणी आपण असं म्हणतोय की दिवसेंदिवस शेती करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होत आहे. सर्वप्रथम जेव्हा शेती निर्माण केली जात आहे तर शेतीकरिता लागणारे जे भूखंड आहे किंवा जमीन आहे त्या जमिनीवर असणारे जे अधिवास आहे म्हणजेच जंगल, अरण्य जे काही असतील ते नष्ट केले जातात आणि समांतर पट्टा शेती लागवडीकरिता तयार केला जातो, ज्याला आपण एकत्रितपणे शेती म्हणतो. अधिवास नष्ट झाला तर निश्चितच जैवविविधता ऱ्हास पावते. शेतीद्वारे परत दुसऱ्या पद्धतीने सुद्धा जैवविविधता ऱ्हास होतो. शेतीमध्ये विविध खतांचा वापर केला जातो, शेतीमध्ये विविध कीटकनाशकांचा वापर केला जातो आणि अशा कीटकनाशकांमुळे किंवा रासायनिक खतांमुळे तिथल्या जमिनीचं, पाण्याचं प्रदूषण घडून येतं.
हवेचं प्रदूषण घडून येतं आणि त्या प्रदूषणाच्या सानिध्यात येणारे जे काही सजीव प्रजाती आहेत ते नष्ट होण्याच्या मार्गास लागतात. म्हणून या ठिकाणी शेती सुद्धा कारणीभूत ठरतं जैवविविधता धोक्यात येणार. तर अशा प्रकारे जैवविविधता धोक्यात येण्याचे कारण आपण बघितले, ज्यामध्ये नैसर्गिक कारणे आणि मानवनिर्मित कारणे हे दोन प्रकारचे कारण आपण बघितलं. नैसर्गिक कारणांमध्ये भूखंड वहन, भूकंप, दुष्काळ, पूर, वनवे इत्यादी आपण म्हटलं. तर मानवनिर्मित कारणांमध्ये अधिवासांचा ऱ्हास, अधिवास क्षेत्राचे विभाजन, अस्थानिक प्रजातीचे आगमन, प्रदूषण, पर्यटन, जनुकीय बदल आणि शेती इत्यादी आपण सांगितलं. तर आतापर्यंतचा भाग तुम्हा सर्वांना समजलेला आहे का? रिप्लाय द्या एकदा. त्याचा प्रश्न आहे की हाऊ टुरिझम अफेक्ट इट. टुरिझममुळे, पर्यटनामुळे या जैवविविधतेला धोका कसं काय निर्माण होतं? बघ, ज्या ठिकाणी आपण पर्यटन क्षेत्र आहे म्हणतोय, असे पर्यटन क्षेत्र जनरली पाणवठ्याचे क्षेत्र असतात किंवा पर्यटन क्षेत्र जागतिक वारसा स्थळे असतात, ज्यामध्ये जास्तीत जास्त परिसंस्था आपणास बघाव्यास मिळतात. मग अशा ठिकाणी जेव्हा पर्यटक येतात, तर पर्यटक स्वतःबरोबर खाण्यापिण्याच्या सामग्रीचा सुद्धा जेव्हा पर्यटक येतात स्वतःबरोबर खाण्यापिण्याच्या सामग्री सुद्धा घेऊन येतात किंवा त्यांना लागणाऱ्या सामग्रीचा भांडार किंवा साठा करून ठेवणारे ठिकाणं सुद्धा त्या क्षेत्रामध्ये आढळतात, ज्यांना आपण शॉप्स म्हणतोय, दुकानं म्हणतोय. मग असे पर्यटक जेव्हा अशा वस्तू स्वतः बरोबर खातात, जसं आपण चिप्स म्हटलं, एखादा चिप्सचा पॉकेट स्वतः बरोबर घेऊन गेलं, चिप्स खाऊन झालं की जो त्याचं प्लास्टिक कवर्ड असलेला जो भाग आहे, ज्याला आपण प्लास्टिक म्हणू सरळ, तो तिथंच फेकला जाईल आणि त्यामुळे तिथल्या ठिकाणामध्ये राहणाऱ्या सजीवाला त्याचं नुकसान होईल. दुसरं, जेव्हा पर्यटक वाढतात, त्या पर्यटक वाढीमुळे तिथले जे सजीव प्रजाती आहेत, त्या सजीव प्रजातींना ज्या पोषक वातावरणाची गरज आहे तसं राहत नाही. म्हणजे नेमकं कसं, समजा एखाद्या ठिकाणी कळप आहे, तिथं पर्यटक गेले असता, तिथलं कळप तिथून दुसरीकडे जाईल, त्या ठिकाणावरून दुसरीकडे जाईल घाबरून. समजा वाघ आहे, वाघ बघायला पर्यटक गेले, तर ते वाघ कालांतराने दुसरीकडे जातील, त्या पर्यटनाचा त्या वाघांना त्रास होईल. वाघच नाही तर जे काही सजीव प्रजाती आहेत, अशा प्रजातींना दुसऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे त्रासाला सामोरं जावं लागेल आणि या त्रासामुळेच मग तिथल्या प्रजातींचं अस्तित्व धोक्यात येईल. अशा प्रकारे आपल्याला सोप्या शब्दात सांगता येईल की पर्यटनामुळे सुद्धा जैवविविधता धोक्यात येतात. कारण एक जीव प्रजाती नष्ट झाली की निश्चितच त्याचा परिणाम दुसऱ्या जीव प्रजातीवर होतो. कारण सर्व प्रजात्या यांचं शृंखलेमध्ये आपण वर्गीकरण, म्हणजे शृंखलेमध्ये त्यांचं काय महत्त्व आहे ते आपण या आधी अन्न शृंखला अंतर्गत आणि अन्न जाळ्या अंतर्गत अभ्यास केलेला आहे. बरं, आता समजलेलं आहे का? रिप्लाय द्या. तर इथं आज आपण थांबतोय. धन्यवाद.